बातमी येत आहे चोपडा शहरातून। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून हाणामारी व खुनाच्या घटना सातत्याने घडत असताना आता एक खळबळजनक घटना चोपडा शहरात घडली आहे। शहरातील पंचायत समितीसमोर सभापती निवास असणाऱ्या स्थळी एका अज्ञाताचा खून झाल्याची घटना उघडकीस आली। उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोपल आणि पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी काही तासातच आरोपीस अटक केली आहे। सविस्तर बातमी अशी की चोपडा शहरात कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणारे 2 पुरुष व 1 स्त्री हे सोबत कचरा गोळा करतात। यांपैकी मृत व्यक्ती आणि सोबत असणारी जानू राजू बारेला वय 35 यांचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात ठेवत राजेश काशीनाथ बारेला यांनी मृताच्या डोक्यात दगड मारून खून केला। तसेच जानू बारेला हिला देखील मारहाण करून जखमी केल्याची घटना दिनांक 25 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली। पंचायत समितीसमोर असणाऱ्या सभापती निवासाच्या प्रांगणात एका अज्ञाताचा मृतदेह पडल्याने पोलिसांना कळवले। पोलिसांनी तपासणी कामी 4 पथके तयार करून धरणगाव, पारोळा आदी ठिकाणी पाठवली। मात्र 4 तासातच सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी राजेश काशीराम बारेला वय 33 राहणार चाचऱ्या, तालुका सेंधवा या आरोपीस गोरगावले रोडवरून ताब्यात घेत त्याला अटक केली आहे। हा खून अनैतिक संबंधातून झाला असून मृताची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चोपडा शहरातून शाहीर तेली सोबत हाफिज शेख यांची रिपोर्ट बीके टाइम न्यूज लाईव्ह साठी। एक अनोळखी इसम आहे, वयस्कर इसम आहे, ते मरण पावलेल्या अवस्थेत मिळून आलेला आहे। डोक्याला वगैरे जखमा झालेल्या आहे। शक्यतो त्याला कुणीतरी डोक्यात दगड घालून मारला असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। आता आम्ही त्याचा तपास सुरू केलेला आहे। बॉडी पोस्टमॉर्टमला आम्ही पाठवत आहोत। घटनास्थळाचा पंचनामा करणं सुरू आहे। त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। एकदा ओळख पटल्यानंतर मृत्यूचं कारण वगैरे निश्चित होईल। सर, जो मृत्यू झालेला जो व्यक्ती त्याच्या डोक्यावर काही दगडाने वार केलेला दिसून डोक्यावर करणार नाही। इसम हा देवारस आहे, सध्या तर अनोळखी आहे, ओळख पटलेली नाही, त्याच्यामुळं नक्की सांगता येणार नाही।